नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आहोत पनवेल साईडला, म्हणजे जिथून जो बडोदा हायवे तिथं JNPTला रस्ता आहे त्या हायवे 4 किलोमीटर टनल बांधलेलं आहे. तिकडे आलो आपण आत्ता धनगर वॉटरफॉल केला ना, चालतच आपण 4 किलोमीटर अंतर पार करून हा टनल आलेलो आहे. आत्ता आपण परतीला जाताना हा व्हिडिओ करतो आहे. समोरच आपल्याला टनल बघायला मिळतो. एक साईड याची पूर्ण झालेली आहे, दुसऱ्या साईडचं काम चालू आहे, परंतु अजूनही वाहतुकीला खुलं केलेलं नाही, कारण कुठे कुठे थोडे काम बाकी आहे. आम्ही तिकडून चालत आलेलो, कमीत कमी आम्हाला चालत यायला पाऊण तास लागला. हे बघा, अजूनही काम चालू आहे. येताना खूप अंधार होता कारण लाईट नव्हती, परंतु आत्ता लाईट्स ते चालू केलेली. समोरच आपल्याला टनल दिसून येतो. मित्रांनो, आता आपण टनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि टनल अजून वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. तर मध्ये मध्ये काही गाड्या जायच्या, त्यामुळे कामामध्ये अडथळा यायचं, त्यामुळे ते दोन्ही बाजूला आता भराव टाकून बंद केलेलं आहे. प्लास्टरचं काम झालेलं आहे. साईडला काही आपल्याला साहित्य बघायला मिळतं आहे. अजून आपल्याला 4 किलोमीटर चालायचे ना, तिथे आपली बाईक आहे, म्हणजे बेडशील गाव आहे, तिथे बाईक ठेवली आपण. वरच्या साईडला प्लास्टर झालेलं आहे. लाईटची व्यवस्था केली आहे, त्यामुळे आपल्याला चालणं सोपं होणार आहे. येताना काही लाईट नव्हती आणि अंधारातच आपण टॉर्चच्या मार्गे, आपल्या मोबाईल टॉर्चच्या मार्गे आपण अंधारात रस्ता काढत तिथे 4 किलोमीटर चालून पाऊण तासात पनवेल साईडला पोहोचलेलो. इथून शेवटपर्यंत कॉन्क्रीटीकरण करण्यात आलेलं आहे. काही उजव्या बाजूचा बाकी आणि बाजूचा जो बोगदा आहे त्याचं बांधकाम आता चालू आहे. ना आपल्याला मध्ये मध्ये असे दुसरे छोटे छोटे टनल केलेले आहेत. आपल्याला शेवटला थोडं उजेड दिसतो, तो बोगद्याचा दुसरा टोक आहे. पण आपल्याला जरी जवळ दिसत असला तरी कमीत कमी आपल्याला 4 किलोमीटर चालायचे ना, पाऊण तास चालायचे. आपण बाईक घेऊनच आलेलो, परंतु आपल्याला बाईकला एंट्री ते नाकारली, त्यामुळे आपण पायीच चाललो आता. येताना आपल्याला इथे लाईट नव्हती, म्हणजे सर्व दिवे ते बंद होते. आत्ता जाताना आपल्याला नशिबाने चालू मिळतात. तिथं जर लाईट नसेल तर एवढी भयानक अंधार असतो तर तुम्हाला समोरचंही काही दिसत नाही. प्रत्येक अर्धा मीटर किलोमीटरवर आपल्याला असे टर्निंग पॉईंट बघायला मिळतात. प्रत्येक ठिकाणी टर्निंग पॉईंट ठेवलेले आहेत. हा तिसरा टर्निंग पॉईंट आहे.
एकूण 6 टर्निंग पॉईंट येतील. 5 ते 10 मिनटात आता आपण जे बदलापूरला दुसरं टर्नचं पॉईंट आहे तिकडे चाललो आहे. तिथे पोहोचणार आहोत आणि त्याच्या पलीकडेच आपल्याला बेडशील गाव आहे. त्याच्या बाजूलाच आपल्याला ना धनगरचं वॉटरफॉल आहे आणि कोंडेश्वरी. आपण तिकडूनच गेलेलो. पहिले आपण धनगर वॉटरफॉल केला, नंतर कोंडेश्वर केलं आणि नंतर टनल बघायला आलेलो. बोगद्याच्या बाहेर आता आपण पडणार आहोत. बदलापूरला जो बोगदा आहे तिथे म्हणजे आपला बेडशील गाव आहे तिथेच आहे. फायनली मित्रांनो आता आपण जिथून स्टार्ट केलेलं पॉईंट तिथे पोहोचलेलो आहे. जाताना आपण शूटिंग केली नव्हती. जायला 4 किलोमीटर आणि यायला 4 किलोमीटर, टोटल 8 किलोमीटर आपण कंटिन्यू चालत होतो. कमीत कमी आपल्याला 2 तास लागले. आणि आता आपण बदलापूरच्या दिशेने चाललो आहे, कारण आता बदलापूर साईडला आलेलो आहे आपण.